त्याचा मेवणा आहे ना 11च्या नंतर तिथं बायका नेतो आणि तिथं टंगटंग चालवतो. छत्रपती भवन दिलं नाव बरं का, ही पण माहिती आलेली आहे. ताई इथं रात्री ना 12च्या नंतर बायका असतात चालू. अगदी तिथल्या लोकांनी माहिती दिलेली मला. नोटीसी आलेल्या आहेत, तडीपारी झालेली आहे. तू कितीही तो तुझा मेहुणा आले म्हणून आहे म्हणून नाही नोटीस आली आहे, त्यांनी चुकीची कामं केलीत ना म्हणून त्याला नोटीस आली आहे. तू हे नाटक बंद कर की माझ्या मेवण्याला तडीपार केलं म्हणजे माझं तोंड बंद होईल. तू का मला सांगा, हा जरा नंगे का बोलला नाही की जरी तो माझा मेवणा असेल, जरी सुद्धा ते लोक माझ्या सोबत असतील आरक्षणाच्या लढाईमध्ये, तरी त्यांनी जर चुकीचं काम केलं असेल ना त्यांना सजा झालीच पाहिजे. माझ्या नावाखाली त्यांनी चुकीची कामं केली ना, बरं झालं त्यांना नोटीस. तू का बरं अकांत तांडव कालपासून लावलाय रे? हो तिकडन जा तिकडन हेन का बोल ना की ताई गेल्या 17 महिन्यापासून यांनी जवळजवळ 100 डंपरच आहे ना पूजा केली याच्या हाताने. आम्हाला वाटायचं समाजातली मुलं घेतायत आणि याच्या हाताने पूजा करतायत. म्हटलं समाजातल्याच मुलांनी घेतली, पण ते याचे लाभार्थी मुलं आहेत. जे याला फुलं उधळा, याला काय गाड्या पाठवा, याच्या सभेचं नियोजन करा, आणि ती लाभार्थी टोळी होती. आता ती कशी लाभार्थी टोळी होती? थोड्या दिवसानं येईल की बाहेर. सगळंच मी सांगायचं का बाबांनो? थोडंसं काही राहू द्या की सांगायला. मी सांगितलं की ते काय मग ते गडबड होऊन जाते. आज त्याचा साई बडे दादा त्याच्या चेहऱ्याचा रंग नाही. जरांग्याने म्हटलं का माझ्या मुलाची हाईट आहे चांगली, याच्या पोराची जाऊ द्याव ना याने. याच्या मुलाला डॉक्टर करायचं, याला इंजिनियर करायचं, याच्या मुलींना याला का बरं देशाच्या सैन्यामध्ये कर की भरती. होईल नाही, होऊन जाईल तो. नाही, याला काय करायचंय? कुणाच्या जीवावर? समाजाच्या जीवावर. होय रे, समाजाच्या जीवावर सगळं घेतलंय ओढून. चांगलं लोणी काढून घेतलं आणि ताक समाजाला प्यायला दिलं. प्या तुम्ही ताक, वर पा. हे ज्या वेळेला थोडेफार लोक जे काय होते ना, अगदी थोडे, आणि जे याच्या उपोषणाला याच्या सोबत तिथं ते बसले होते, त्यांच्या लक्षात आलंय. तुम्हाला माहिती का, 3ऱ्या दिवशी लोक हॉटेलमध्ये जाऊन जेवलेले तिथले. लक्षात घ्या, 3ऱ्या दिवशी लोक हॉटेलमध्ये जाऊन जेवलेले आहेत ते उपोषणाला बसलेले, कारण त्यांच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नव्हतं. ती लोक वैतागली होती की इथं मेलो. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, लोक बोललेले की ताई जगलो तर उद्या लढू, याला काही घेणं नाहीये, याची मुलं चांगल्या शाळेत आहे तुम्ही सांगता त्याप्रमाणे. सगळं याचं व्यवस्थित चालू आहे. आपल्या लेकराला कोणी बाबा नाही 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 नाही. जे काय तो प्रकार तिथं चालू होता ना ताई, इतक्या दिवस काय होतं, त्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होत होतो, उपोषणामध्ये सहभागी होत होतो. आम्ही जायचो, 2-4 तास राहायचो, निघून यायचो. तिथं कायमस्वरूपी आम्ही जे 2-3 दिवस राहिलो ना, त्यावेळेला खरं काय आहे ते कळलं ताई. भेटल्यावर सांगू तुम्हाला. उपोषण करते म्हणतात, भेटल्यावर सांगू तुम्हाला, फोनवर नको ताई. म्हणजे काय माणूस असेल विचार करा. काय माणूस असेल ना विचार करा तुम्ही फक्त. फार भयंकर, फार भयंकर. तर हरकत नाहीये. आता ते हो तिकडन जा तिकडन, मी नाही जा रेन मानत नाही, असं नसतं चालत. जर ते चुकीचे असतील तर त्यांना सजा व्हायलाच हवी. हे का नाही बोलत तू? का नाही बोलते? का दडप? हा म्हणतो की माझ्या त्या व्यासपीठावर माझ्या आईवडिलांना येऊ दिलं नाही, मी जन्मदात्यांना माझ्या उतरून दिलं खाली. अच्छा बरं, छत्रपती भवन जे शहागडला आहे ना, त्या कुठं ते पैठण फाट्याला नाही का, पैठण फाटा. तर ते छत्रपती भवन तुझ्या त्या छत्रपती भवनचा 7-12 तुझ्या मेवण्याच्या नावावर केला का रे? तुझा मेवणा तर मस्त स्कॉर्पिओ, मस्त बाकी जोरात उभा आहे आणि पाठीमागे ते छत्रपती भवन दिसतोय. मग तुझा मेवणा तिथं काय करतो रे? रंगरलिया. ओए गलिया, तेरा मेवना उधर क्या करता रे? रंगरलिया. हे चालतं का रे छत्रपती भवन मध्ये? नाव काय दिलंय? छत्रपती भवन. बर, तुझा मेवणा काय करतो तिथं? मग तू तुझ्या मेवण्याला पण येऊ द्यायचं नव्हतं ना तिथं. काय करत होता? ते सगळं तुझा मेवणा बघत होता. आणि हा परवाच काय बोलला? हो आता तिथं बसून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बोलवणार आहे, त्यांचे काय प्रश्न आहे तिथं बसून सोडवणार आहे. हो तिथं बसून, तिथं बसून प्रश्न सोडवणार, लोकांना बोलवणार, या मी तुमचे प्रश्न सोडवतो. आणि तिथं बसणं, तिस्मार खान तिथं बसून हा प्रश्न सोडवणार.
असे बसून प्रश्न नसतात सुटत रे, रस्त्यावर उतरावं लागतं. लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरावं लागत असतं. आणि असं ते 10,000चा ड्रेस 1.5 लाखाचा बूट घालून नाही समाजसेवा होत. अशी नसती समाजसेवा होत, कळलं ना? हा, अशी नसती होत. आणि होय तिकडं जा तिकडं असं करून नाही का. हा, तू याच्या उपोषणाच्या दिवशी बघितलं का हा मुलांवर कसा ओरडत होता? हे फारे घरी तुम्ही फा घरी. अरे तेच मुलं तुला पाहिजे होते ना, गयावया करत होता ना, या या सगळे जण या. हा बोलवतो पण आणि तिथं स्टंटबाजी करायला त्या मुलांवरच परत ओरडतो. ए वा घरी तुमच्या इथं थांबायचं नाही काय. अरे ते तुला सपोर्ट करायला आलेले होते, पण तुझ्या पत्रकार परिषदेमध्ये व्यत्यय येत होता त्या मुलांच्या बोलायचा, किंवा तुला असं दाखवायचं होतं घ्या मी किती डेंजर आहे. हे बुद्धिहीन माणूस हा. बुद्धीचा त्याचा कुठं लांब लांबपर्यंत तपासच नाहीये. ते होय तिकडं जाई तिकडं ह्या करीन त्या करीन. कशा घंट्या आवडल्या आता, ए जरा नंगे कशा घंट्या आवडल्या तुझ्या. कसं 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 माहितीये का, इथून गेलेला माणूस ना तो परत इथंच येणार आहे. पृथ्वी गोल आहे, दुनिया गोल आहे. आपल्याला शिकवलेलं आहे ना लहानपणी अंगणवाडीमध्ये, दादी का चष्मा गोल गोल पडाया है ना, मुझे तो पडाया है ऐसा. बरं का, ही पृथ्वी पण आहे गोल गोल आणि ही अशी फिरून इथंच येते. मग इथून जो माणूस चालला ना, जे मला शिव्या देत होते संगीता वानखेडे नालाय की आमके धमकी 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 धमकी, मला लोक म्हणायचे तुम्ही सांगत तुम्ही ताई यांना काही करत नाही, तुम्ही काय बोलत. ही पृथ्वी गोल आहे, जो इथून गेला ना तो परत इथंच येणार आहे. मग तो इथं आला ना की त्याला कळणार, कारण तो इथून गेला की तो इथं 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 फिरणार ना, तेव्हा त्याला कळणार इथं फिरणार इथं फिरणार. अरे नाही, कुठेतरी त्याला ते दिसणार, लिंक लागणार, मी जे बोलत होते ते खरं आहे. आणि मग तो ज्या वेळेला माझ्याजवळ येतो ना त्यावेळेला ताई तुम्ही म्हणत होता तेच खरं होतं, चुकलं आमचं, हे तोच बोलतोय. त्याच्यामुळं पृथ्वी गोल आहे, जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. हा, हे माझा बाबा सांगायचं असं. आपण जे देऊ ना तेच आपल्याला मिळत असतं. मग त्यामुळे देताना विचार करा. सगळ्यांना अटक होणार दादा, संधी साधूला होणार, संधीचा फायदा घेणाऱ्यांना होणार नाही का. मी एकटी आहे म्हणून त्या संधीचा फायदा घ्यायचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, परंतु मी फार खूप वेळा सांगितलं आहे मी एकटी आहे ना, मी एकटीच बास आहे. आणि ती कशी आहे ते बघितलं. आज माझ्या या गोष्टीचं कौतुक होतंय महाराष्ट्रामध्ये की तुम्ही सातत्य सोडलं नाही, तुम्ही संयम सोडला नाही. खूप वेळा अगदी माझ्या जीवावर आणलं यांनी. माझी म्हणजे म्हणतात ना की माझं मर्मावर बोट ठेवणं, जे म्हणतात ना की माझ्या लेकी म्हणजे माझं सगळं काही अस्तित्व होतं माझं. माझ्या लेकींना सुद्धा तुम्ही घाण करण्याचा प्रयत्न केला. ही तुमची संस्कृती, हे तुमचे संस्कार, हे तुम्ही दाखवले, तरी मी डगमगले नाही. ठीक आहे, थोडी आळवी झाली असेल, थोडासा त्रास करून घेतला असेल स्वतःला, परंतु माझं ध्येय जे होतं ना, 1 इंच वर्ग 1 सुतभर पण मी हल्ली नाही बघा. अगदीच जसं या जरांगेला याचा हे एक खोटं लपवायला, दुसऱ्या लपवला, तिसऱ्या लपवला, चौथं. ते काय झालं आता की हे पण हे तू किती लपवलं मला सांगा. यांनी सारवासारव करून करून काय करणार आहे आता. याचे हायवा जे आहेत हा विदर्भातल्या आमच्या लोकांच्या नावावर करणार आहे का? नाही, कारण त्याचं पासिंग कुठलं आहे. जरी तिकडच्या लोकांच्या नावावर केलं तर त्याचं पासिंग कुठलं आहे, त्याचा मूल मालक कोण आहे, हे त्याची चाशी कोणाच्या नावावर आहे, हे सगळं झालेलं असतं. त्यामुळं किती करणार आहे तू सारून सारून, किती सारवासारव करशील. हा, तुझ्या नाकी नऊ येणार आहे सारून सारून बरं का. आणि ते तुला होणार आहे सगळं काही तुझं. तर आता आकाचे बोका पकडा, आता कोण आहेत ते. मी याला आकाचा आका नाही म्हणणार आहे, हा आकाचा बोका. आणि मग आता फडणवीस साहेब म्हणतायत, अरे ओ सांबा कितने आदमी थे रे ओ वाळू माफिया. आता असं फडणवीस म्हणायला लागलेत. अगदीच माणसाने आपल्या मताशी ठाम राहावं. लक्षात ठेवा, सातत्यामध्ये फार मोठी ताकद आहे. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचंय, सातत्य सोडू नका. सातत्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे ना
की त्या नळाचा थेंब बघा, बराच वेळा आपण पडताना बघतोय, टपकताना बघतोय की एका त्या नळातनं एक थेंब पडत असतो सातत्याने, आणि नळाच्या खालची जी जागा असते ना ती कणखर असते, परंतु तो थेंब आहे ना पडून 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 त्या खालच्या जागेला होल पडलेला असतो. बराच वेळा आपण बघतोय त्या पाण्याचा थेंब, त्या पाण्याच्या थेंबाला काही सुईची धार नसते आणि खालची जागा काही मेणाची नसते, परंतु त्या थेंबामध्ये सातत्य असतं. तसंच आपल्या कार्यामध्ये, कामामध्ये सातत्य ठेवा. नक्कीच तुम्हाला यश एक दिवस नक्की येणार. ते यश तुमच्या पायाशी लोळण घेणार, परंतु खऱ्यासाठी लढा, खोट्यासाठी नाही. त्यामुळं याचं खरं जे काय आहे ना, आता खरं रूप ते लोकांच्या समोर. तू कितीही दाबण्याचा प्रयत्न कर, तू खरा असाच आहे. तो खरा म्हणजे कसा आहे, हा खोटा, हा प्रामाणिक नाहीये, हा लफंगा आहे, हा नालायक माणूस आहे, हा खोटारडा माणूस आहे, हा लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारा माणूस आहे. आणि हे समाजाला कळलेलं आहे. कालपासनं अगदीच समाजाच्या निदर्शनात आलं असेल. लक्षात घ्या, आणि तुमच्या नावाखाली 100-200 हायवा घेतलेत रे, समाजाला जमा केलंय. तुम्हाला काय मिळालंय? तुमच्या नावावर पडल्यात त्या केसेस. तुम्ही जा वर्षानुवर्ष केसेस लढा. आणि हा मस्त मलाई खाऊन ना, हा छान झालाय, ताजा झालाय हा मलाई खाऊन. तुम्ही काय, तुमच्या नावावर आहेत केसेस, मरा तुम्ही. केसेस पडल्या, आता तुम्हाला होतं व्हा घरी. आता समाजाने एकत्र पुन्हा जर याने बोलवलं ना, जाऊ नका रे, जाऊ नका. आता याचे ते 100 हायवा वाचवायचे आहेत. याला जे याच्या लोकांवर पारी झाली, आता कसं चालणार? याचे ढंपर उभे राहणार ना, ते चालवणार कोण? रेती उपसणार कोण? राखेवर तुझं लक्ष गेलं, बीड मधल्या राखेवर याचं लक्ष. तू इकडं काय करतो रे? तुझा बोगदा बघ ना केवढा पाडलेला आहे. तू दुसऱ्याच्या काय घरात मध्ये वाकून बघतोय? दुसऱ्याच्या घरात काय वाकून बघतोय? गरिबांची लेकर बाळ, गरिबांची लेकर बाळ. खरे 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 आलं लक्षात? माझ्या भावांनो, बहिणींनो, हात जोडून विनंती आहे, आपलं ईडब्ल्यूएस परत कसं मिळेल ते बघा. कारण ईडब्ल्यूएस मधनं बऱ्याच भरती होऊ शकतात. जोपर्यंत एससीबीसीचं माझी विनंती आहे की तुम्ही हे नकोच आम्हाला. कोर्टामध्ये जे काय त्याला चॅलेंज, म्हणजे कोर्टामध्ये जे काय गेलेलं आहे आपलं, आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे समोरच्यांनी, तर आम्हाला ते नकोच आहे. ते माघारी घ्या आणि आमचं ईडब्ल्यूएस आम्हाला परत द्या. म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेबांकडे काहीतरी याला तरतूद आहे का, ईडब्ल्यूएस आपल्याला कसं परत मिळवता येईल. कारण याचा उद्देश एकमेव होता, तो म्हणजे मुसलमानांच्या घशात ईडब्ल्यूएस घालायचं. त्याने घातलंय. त्याला फार मोठी सुपारी मिळाली होती त्याच्याकडनं, वाकडे बाबाकडनं. ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या घशातनं काढून मुसलमानांच्या घशात घालण्यासाठी फार मोठं षडयंत्र होतं रे भावांनो. हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं, पण वेळ निघून गेलेली आहे. मला असं वाटतं वेळ निघून गेली, परंतु काळ अजूनही गेलेला नाही. आपण पुन्हा मुख्यमंत्री साहेबांकडे, जी सुज्ञ लोक आहेत आपली मराठा समाजामध्ये, यांच्याकडे मी विनंती करेन. म्हणजे राजेंद्र काळेदादा असतील, बरेच आहेत आपले, किशोर चव्हाण दादा आहेत, सराटे दादा आहेत. माझी विनंती आहे तुम्हा लोकांना की तुम्ही लोक एकत्र या. संजय भोर दादा असतील, तुम्ही लोक एकत्र या. विनोद पाटील असतील, एकत्र या आणि आपल्या लेकरांना पुन्हा ईडब्ल्यूएस मिळवून द्या. या लफंग्याच्या नादी लागून आपलं ईडब्ल्यूएस गेले. माझी विनंती आहे माझ्या मराठा समाजातल्या माझ्या भावांना की एकत्र या आणि मुख्यमंत्री साहेबांकडे साकडं घाला आणि ईडब्ल्यूएस पुन्हा द्या मुलांना. म्हणून तुम्ही विनंती करा त्यांना, काहीतरी मार्ग काढा. काहीतरी, हे मूर्खाच्या हाती पोलीत दिले हो आपण, येड्याच्या हाती दिले, कावळ्याच्या हाती दिला कारभार, कावळ्याने हागून भरवला दरबार, अशी गोष्ट झालेली आहे आपली. फार भयंकर परिस्थिती मराठा समाजावर आलेली आहे. माझी विनंती आहे माझ्या सुज्ञ भावांना की त्यांनी एकत्र या आणि पुन्हा मराठा समाजाला जे ईडब्ल्यूएस दिलेलं होतं ते पुन्हा एकदा कसं मिळवून देता येईल ते बघा. बाकी काय, याला करू द्या. याला याचे हायवा वाचवायचे आहे, याला याची माणसं वाचवायची आहे, याला याचा मेवणा वाचवायचा आहे, तर या गोष्टी करू देत याला. बाकी सरकारचं काम करतंय, हरकत नाहीये, होईल सगळं काही व्यवस्थित. बाकी ज्यांनी जे याचा जे जे करत होते त्यांचं काय रे, डबड्या हो तुम्ही, टरमळा हो ना, घर का ना घाट का. ते आळंदीला आहे ना 200-250 पोरं वडापाववर जगायला लागलीत, कळलं का. बीडमधनं पळून आलेली, तिकडनं जालन्यातनं, त्यांच्यावर केसेस पकडायला लागले त्यांना म्हणून. आणि रडतायत. मला एका जणाने सांगितले, ताई 4 मुलं भेटलेत मला.
त्याच्या घरी वाढदिवस होतं आणि उरलेलं अन्न तो तिथं द्यायला गेला होता. ही मोहीम मीच राबवायची सांगितलेली पुणे या आळंदी भागातल्या लोकांना, की तो आपल्या घरी काही जर असेल, सणवार असेल, काही कार्यक्रम असेल, तर उरलेलं अन्न तुम्ही ना तिथं नेऊन देत जा. कारण तिथं बरेच निराधार किंवा कंटाळून आलेले लोक असतात जे त्यांच्या पोटात ते अन्न जाईल. आणि त्यातल्याच एका ते जे आम्ही चालू केलेली ही मोहीम, तर एक दादा तिथे गेले होते आणि त्यांनी सांगितलं ताई की त्या मुलांना मी विचारत असतो कुठून आला रे बाबा तू, का आला रे तू, हे आमची सवय आहे आमच्या टीमची विचारायची. कारण एखादा जर रागात आलेला असेल तर त्याला त्याच्या घरी पोहोचवणं किंवा पोलिसांना कळवणं आम्ही करत असतो ही कामं. ते दादा म्हटले मी विचारलंय त्यांना, त्या पोरांना, तर ते पोरं म्हणत होते आमच्यावर केसेस आहेत आणि पोलीस आता धरपकड करायला लागली. भोगावं लागणार ना, कुणाला भोगावं लागते. हा मस्त आहे तिथं बसलेला, तेरापत्रात गेला, एंट्री करून परत आला. हा परत तिथंच, हा परत म्हणतो मी याव जाईल, मी पाहणी करणार आहे, मी सगळे कुणीच काही करू नका रे बाबांनो, याला काय नाचायचं ते नाचू द्या, याला आता याचे ढंपर वाचवायचे आहे काही करून आणि याच्यासाठी हा तुमचा वापर करणार आहे. याच्या 500,000 रुपयाला बाळू नका, याच्या 500,000 रुपयाला बाळू नका रे बाबांनो, तुमच्या घराला तुमची गरज आहे. लक्षात घ्या, कायदेशीर बाबी असतात ना ते कायद्यानेच पूर्ण करावे लागतात. असं आंदोलन आणि उपोषण करून केसेस काढता येत नसतात, लक्षात घ्या. त्यामुळं आपलं घर बघा, आपले आई वडील बघा, आपले लेकरं बाळ बघा, आपलं गाव बघा. गावामध्ये जी एकी होती ती पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा. या माणसामुळं म्हणजे जाती जाती म्हणजे द्वेष निर्माण झालेला आहे. गावागावामध्ये ना याने फार फार पेटवून दिलेलं आहे. त्यामुळं विनंती आहे माझी की आपलं आपलं बघा, याच्या नादी लागू नका. हा, मी जाणार आहे 1-2 दिवसात, परत जरा भेटलेत ती मुलं तर मी घेणार आहे माहिती काय आहे विषय तो, आणि मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्यासाठी याचना करणार आहे, विनंती करणार आहे, अगदी पाय धरणार आहे त्यांचे की माझ्या या जे निष्पाप भाऊ आहेत माझे त्यांना सोडा, त्यांना या कचाट्यातनं बाहेर काढा. बऱ्याच जणांची तारखेवर जायची ऐपत नाही हो भाड्याची, पण काय करायचं त्या लेकरांनी. याच्यामुळे केसेस तर पडलाय, आता कोर्टात जावं लागतंय, फेऱ्या घालाव्या लागतायत. ते तर चुकत नाही ना कुणाला, सांगा ना मला. जर कोर्टाची तारीख चुकवली तर काय होतं, वॉरंट निघतं. वॉरंट निघल्यानंतर त्याला अटक होती ना, कारण बऱ्याच मुलांकडे जर तारखेला जायला पैसे नाहीये तर वॉरंट तोडायला कुठं पैसे असणार आहेत त्यांच्याकडे. पोलीस त्यांना अटक करतील, आतमध्ये टाकतील. त्यामुळे विनंती आहे रे बाबांनो, विनंती आहे माझी, स्वतःला सावरा आवरा. आणि मराठा समाजातल्या दिग्गजांना, अभ्यासू लोकांना, माझ्या भावांना विनंती आहे. रवींद्र काळे दादा, तुमची ही लहान बहीण तुमच्याकडं विनंती करते की सगळ्यांना एकत्र आणा आणि खरंच ह्याच्यासाठी काहीतरी करा की आपल्या लेकरांना पुन्हा EWS कसं मिळेल ह्याच्याकडे बघा. बाकी आता याला उपसू द्या, वाळून करू द्या हायवा जमा, काय नाही सांगू शकत. जोपर्यंत माझ्या समाजाला त्यांनी जसं, आज मला एक दादा आले होते भेटायला, त्या दादांनी लिस्ट दाखवली मला ओबीसी मधनं किती भरती आहे. ताई मी इथं मुलं नाही टाकू शकत आहे, मला वाटतंय इथं मराठ्यांची मुलं टाकावी, परंतु नाही टाकू शकते कारण हे आता त्यांना गेले. मला लिस्ट दाखवत होते, बघा ताई इथं इतक्या जागा भरती इथं खाली आहेत, इथं किती जागा आहेत ओबीसींना, एवढे मुलं आपली भरती झाली असते. ताई या नीच माणसामुळं नाही मी टाकू शकत तिथं मुलांना. कुणाची भरती बघा ना, त्यांनी त्यांचा सगळ्या सोयऱ्यांनी त्यांचा फायदा करून घेतला आणि सगळे सोयरे बाजूला झाले. EWS न बकाबक त्यांची मुलं चालली आहेत, टेन्शन नाही. मला सांगा ना तुम्ही का बरं याचे सगळ्या सोयरेचे मुलं तिकडे देशाच्या सीमेवर जात नाही लढायला, एखादा अर्धा जात असेल. जितकी मराठा शेतकऱ्यांची मुलं असतात देशाच्या सीमेवर लढायला, तेवढी आणखी कुठल्या जातीची आहेत का हो महाराष्ट्रातनं तरी, सांगा ना मला. माझा शेतकरी बाप त्या शेताच्या बांधावर मरतोय गळफासले घेऊन. पाऊस जर पडला नाही ना, शेतात जर धान्य पिकलं नाही ना, तर त्या बांधावर त्या बांधावरच्या झाडाला गळफास घेऊन मरतोय आणि एक देशाच्या सीमेवर आमच्या रक्षणासाठी मरतोय. मला सांगा ना, मरतात कोण दोघंही? माझा शेतकरी बाप मरतोय, माझा शेतकरी भाऊ मरतोय.